बिलायल रोड बीडीडी चाळ या ठिकाणी आपण आलेले आहोत. या ठिकाणी राहणाऱ्या ज्योत्स्ना आनंदा दळवी या वहिनींना भेटणार आहोत. बीडीडी चाळ किती मस्त परिसर आहे, सगळे उत्सव एकदम उत्साहात साजरे होतात. अशा या बीडीडी चाळीमध्ये आज आपण दळवी कुटुंबाला भेटणार आहोत. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. लक्ष्मी मात्या मम्मादेवी वंदन करते तुला, आनंदरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य राहू दे मला. अरे वा, द्या आता ओळख. हा, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी प्रणाली. नमस्कार. हा मुलगा प्रच्युत. हा माझा भाऊ प्रशांत. होय. आणि हे सगळे मित्र मैत्रिणी सगळे. नमस्कार हा सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे बालपण? बालपण गावीच झालं. गाव कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूर खुद्द कोल्हापूर? नाही नाही, जिल्हा लागतो आजऱ्यामध्ये. आजरा. आजरा. कुरबुरे मिळतात का तिकडे? हो, भरपूर भेटतात. तुमचं बालपण कुठलं? कोल्हापूर. तुम्ही पण कोल्हापूरचे? कुठलं कोल्हापूर? खुद्द वडक्षवाले. ते कुठे आलं? आजरा तालुका. आजरा तालुका. सगळं कुरमुऱ्याच बघितलंय तुम्ही. कसं गेलं बालपण? छान गेलं. आई बाबा काय करायचे? पप्पा पोलीस मध्ये इथेच, आई, मी आणि 2 भाऊ गावी. गावाला असेल. गावी असेल. तुमच्याकडे? माझ्याकडे गावी होतो आणि सगळे आई वडील बहीण भाऊ वगैरे. तुम्ही आता काय करता? बीएमसी मध्ये महानगरपालिका नोकरी करतो. आणि आपण काय करता? घरीच असते. घरीच असता. घरीच असते. कसं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं काय हो? आत्या आहे ती यांच्या गावी गेलेली. कशाला? तिच्या बहिणीकडे गेलेली. काय होतं तिकडे? जत्रा होती? काय नाही, मग अशीच गेलेली. आणि मग काय झालं? यांची आई भेटली आणि त्यांनी यांच्या आईने सांगितलं माझ्या मुलग्याचं लग्न करतोय आणि ते स्थळ आहे. तर माझी आत्या बोलली की माझ्या भावाची मुलगी आहे. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे? माझ्याच गावी झाला. कुठे? आजऱ्याला. आजऱ्याला तुम्ही गेले होते? आजऱ्याला म्हणजे हाजगोळीमध्ये. हा. तिच्या गावी आजरा तालुका लागतो. बर. हाजगोळी बुद्रुक म्हणून आहे, तिथे बघण्याचा कार्यक्रम. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग लगेच लग्न जमलं? हा, लगेच जमलं. त्याच दिवशी? नाही, दुसऱ्या दिवशी जमलं. 4 दिवसांनी लगेच साखरपुडा पण लगेच झाला. लगेच? 8च दिवसात सगळं तुम्ही काय साखरपुडा. बॅग भरूनच गेले होते? मी आता सुट्टीमध्ये गेलो होतो, ब्रेक मिळाला होता मला. हा, सुट्टीत गेले होते. त्यामुळे गावी गेलो होतो. मग हिची वडिलांची बहीण आली होती गावी आणि मग लगेच लग्न लगेच जमलं. लग्न झालं. पण मला सांगा, आता मुंबईत जेव्हा लग्न ठरतं त्यावेळेला नवरा किंवा नवरी जी असते त्या मुला मुलीला बोलायला देतात दोघांनाच, की जरा तुम्ही 10 मिनिटं बोला एकमेकांशी आणि मग काय तो निर्णय आम्हाला सांगा. तसं तिकडे पण तुम्हाला बोलायला दिलं होतं? नाही नाही. पद्धत नाही ती होती, पण त्यावेळेला एवढं तुम्हाला दिलं नाही बोलायला? नाही दिलं. अच्छा अच्छा. मग कसं काय निर्णय घेतला तुम्ही? मला म्हणजे मुलगी पसंत आली. कधी? लगेच? हो. गेल्यानंतर काय खायला काय दिलं होतं तिकडे? हे दिले, पोहे दिले होते. पोह्यात काय घातलं नव्हतं ना? लगेच एवढं पसंत म्हणजे गावी गेल्यानंतर पसंत झाली म्हणून हिचे वडील वगैरे आले. ठराविक 11 माणसं आली आणि मग साखरपुडा केला. 11 माणसं आली? हो. काय क्रिकेट खेळणार होते? काय 11 जण का आले? आमच्याकडे ती 11 नाही तर 7 अशी जावंच लागतात. 11 नाही तर 7? 7. 7 असतील तर कबड्डी आणि 11 असेल तर क्रिकेट. काय वेगळाच सामना आहे तुमच्याकडे. आणि मग त्यावेळेला होतं. साखरपुड्यासाठी आली होती. साखरपुड्यासाठी? अच्छा. माझ्या गावी. पण तुम्ही का होकार दिला लगेच बघितल्या बरोबर न बोलता? आता घरातल्यानी आम्हाला नाही विचारलं मुलगा पसंत आहे, मला नाही विचारलं. त्यांना त्यांच्या पसंतीनं आहे. हो. हा. मग तुमची अजून पसंतीच झाली नाही, नाही? आता झाली. आता झाली ना. किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्ष पूर्ण होतील 22. आता. तुम्ही त्याच्यापूर्वी कधी मुंबईत आले होते? हा, माझा जन्म इथेच झालाय. कुठे? पोलीस कॅम्प मध्ये. पोलीस कॅम्प मध्ये? मग तुम्ही नंतर गावाला गेले हा, होते? नंतर गावी गेलो. अच्छा. आणि तुमचा? माझं गावीच झालं सगळं. गावी. पण मग मुंबईत कधी आले? मुंबईत 88 ला आलो. 88 ला? हो.
पण लग्न झालं होतं तेव्हा 96ला लग्न झालं. 96ला. मग 88ला आल्यावर कुठे राहत होता तुम्ही? मी थोडे दिवस बहिणीकडे होतो, थोडं मंडळाच्या रूम मध्ये होतो थोडे दिवस. मंडळाची रूम म्हणजे काय? गावचं असतं ना. हा, गावचं एक मंडळ असतं. हा, त्या रूम मध्ये थोडे दिवस होतो. किती जण राहायचे तिकडे? 15, 20, 25 असं किती दिवस काढले तुम्ही तिकडे? ठराविक म्हणजे 5-6 महिने काढले. हो. आणि मग लग्न झालं तेव्हा तुमचं कुठे लग्न? मुंबईत झालं की नाही, कोल्हापूर? गावी झालं. सगळं गावीच झालं. गावी. हा, सगळं आणि गावीच मग तुम्ही यांना घेऊन कधी आले मुंबईत? काय 6 महिन्यानंतर आलो. 6 महिन्यानंतर. पण ते आले ते कुठे राहायला लागले? तिकडे पोलीस कॅम्प मध्येच. पोलीस वडिलांकडे. कॅम्पमध्ये. हा, वडिलांकडे. वडिलांकडेच. इथे वडील एकटेच राहत होते ना इकडे. हा, त्याच्यामुळे मग तुम्ही तिकडेच राहायला हा, लागले. तिकडेच राहायला गेलो. आज तर डायरेक्ट होम मिनिस्टर मध्येच आलायत तुम्ही. भरपूर प्रयत्न केल्यानंतर मिळाला मला काय chance. सांगता? भरपूर भरपूर प्रयत्न. मग आमच्या ढकलून मोकळे झाले. भरपूर SMS करून नशीब मला वाटलं आमच्या छोट्या घरात येताय की नाही तुम्ही, असं मला वाटत होतं खूप वेळा. आता काय वाटतं? आता मस्त छान वाटतं. येतो असं की नाही? उगाच असं वाटतं मोठ्याच घरात जातो म्हणून. लहान लहान अगदी छोट्या छोट्या घरात सुद्धा आम्ही जातो. आणि खरंच म्हणून तर 14 वर्ष तुम्ही सगळेजण भरभरून प्रेम करता आहात. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, कसा आहे मिस्टरांचा स्वभाव? शांत स्वभाव आहे. शांत छान आहे. आहे. आणि वहिनींचा? ती पण चांगली आहे. चांगला स्वभाव आहे. 22 वर्षानंतर मला सांगताय चांगली आहे म्हणून. चांगली आहे म्हणून तर 22 वर्ष गेली ना एकदम आनंदात. हो ना? हो. बरं, आता यानंतर पहिल्या खेळामध्ये सगळी बक्षिसं मिळणार का वहिनींना? बघूया. श्री सत्यनारायणाचा प्रसाद. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली. टायपिंगची जागा. 20 सेकंद झाली. उखाण्याचा अभ्यास. लिंबू मला मारिला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. अभिनंदन. वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस तुमच्या घरात आली. अभिनंदन. आणि आता चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आता सगळे दुपारचं भात बीत लावून रेडी झालेले आहेत सगळे, कुकर वगैरे लावून. हो ना? कसं वाटतं आज? खुश आहात एकदम? एकदम खुश आहे. मजल्यावर एकदम उत्साहाचं वातावरण आहे. हो ना? दिवाळी आधीच आली असं भाऊजी वाटतं. येणार म्हटल्यानंतर. भाऊजी येणार म्हणून नाही. नाही, भाऊजी येणार म्हणून सगळ्यांचा उत्साह वाढलाय. नाही, त्यानं सगळं काय काय लपवून ठेवलं ना डब्यात, ते बाहेर पडणार ना. तक्रारी केल्या आजूबाजूच्या शेजारच्या. ते विचारू आता. हा, विचारा. बघू काय काय हा, तक्रारी आहेत. कळेल तुम्हाला कोणी तक्रार कुठली केली ती सांगू शकाल? थांबा, वाचूया. पहिली तक्रार बघतो. हा, तुम्ही लगेच रागावता अशी एक तक्रार आहे. मान्य आहे? नाही. हा? नाही, तुम्हाला पर्यायच नाही. नाही म्हणते. छोट्या लहान मुलांना तुम्ही खूप ओरडता मजल्यावर. खरंय? नाही ओरडत. काय हो? मुलांचा अभ्यास असेल तर थोडं हे कर. जरा आता मी बोललो म्हणून विरुद्ध बोलताय. कोणीतरी म्हटलं आजचा कार्यक्रम सगळ्यांना सांगितला, पण एका माऊलीला सांगितलाच नाही. कोणाला नाही सांगितला? नीलम आहे. तक्रारीवरूनच ओळखलं वाटतं. सगळ्या जणी नाचतात तेव्हा तुम्ही गप्प उभ्या राहता, नाचत नाही. खरंय? खरं. काय हो? हो, नाही सहभागी होत. तुम्ही छान छान रेसिपी बनवता घरात, पण शेजाऱ्यांना देत नाही. नाही देते, शेजाऱ्यांना सगळ्यांना देते. देते. एक मिनिट. काय आलं? देतात ना? केक केल्यावर देत नाही. एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला जर बोलवलं तर तुम्ही कधीच वेळेवर येत नाही. नाही, जाते. जाता? हो, जाते. काय हो? हा, कार्यक्रमाला जाते. कुठे बाहेर निघायचं असेल तर वेळेवर कोण तयार होतं तुमच्या दोघांपैकी आधी? दोघे तयार होतो. दोघे. आणि एका वेळेवर जाता, म्हणजे एका वेळी निघता घरातून? म्हणजे हो. बरं वहिनी, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कळलं त्यांच्या मनातलं, कळलं मला काय नक्की माझ्याविषयी त्यांनी काय हे केलं ते.
उद्यापासून काय खरं नाही तुमचं. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? रेसिपी बनवली तर बाजूवाल्यांना देणार. त्या वाटच बघतायत कधी येत. जरा तुम्ही पण द्या काहीतरी पाठवून. पण मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? नको बदल करायला, आहेत तसे शान आहे. शांत आहेत ते हो बरे शांत, बरे आहेत, बरे आहेत. हा? बरं काय हो? आणि वहिनींनी सोबत कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? राग येतो तिला तो तो राग कमी केला पाहिजे. कमी केला पाहिजे राग. बघा हो, बिचारे बोलत पण नाहीत त्याच्यामुळे. पण आज काहीतरी कार्यक्रमात बोलले तर नंतर परत तो राग बाहेर आला तर खरं काय? बरं या पहिलं चित्र कोण काढणार? हेच काढणार. ते काढणार. चुके बोल खात नाहीत ना म्हणून कोयता बाजूक काय जाणार मग आपली समजली असती. कोयता नाही तेव्हा काय क्रिएटिव्हिटी आहे बघा. बोंबील घेऊन येणारी मच्छीवाली काढायला पाहिजे होती. पुढचं चित्र तुम्ही काढा या. न बोलता विचार करा नीट. 10 9 8 7 6 अभिनंदन, बरोबर सांगितलं. पापड लाटून वाळत घातले तरी ओळखले नाही तुम्ही. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आता तिसरं कोण काढणार? तेच काढणार. नाही तुम्ही काढायचं. तुम्हीच काढायचं. तिसरं तुम्ही काढा. चला, तुम्ही छान काढलं, ओळखलं ना सगळ्यांनी. चिकन तुमच्यापैकी किती जणी रविवारी किंवा जेव्हा वार असतो तेव्हा कोंबडी घरात आणतात? किती जणी हात वरती करा. बरोबर. अशी कोंबडी महाराष्ट्रात कुठे बघितली आहे का? अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. काय सांगणार तुम्ही आई बाबांबद्दल? खूप प्रेमळ आहे, पण अभ्यास केला तरी नाही केला असं म्हणते आणि खूप चिडचिड करते. का तुम्ही करतच नाही? नाही करतो आम्ही. नाही करतो आम्ही. करतो अभ्यास, करतो पण तरी पण चिडते. ते केलं तर बरं होईल. हो हो. कितवीत आहात तुम्ही? मी आता टीवायला. बघा, तरी अभ्यास करत नाही असं वाटतं आईला, हो ना? ते अजून कोण बोलणार आहे? काय बोलू, बोलण्यासारखं तिच्याबद्दल काहीच नाही, सगळं आनंदच. कारण ती जिथे जिथे जाते तिथे तिथे तिचा पहिलाच नंबर असतो आणि जिथे जाईल तिथून ती प्राइज घेऊनच आपल्या बिल्डिंग मध्ये प्रथम येते. अरे वा. कारण शेजारी आहात, बरोबर. कुठल्याही सुखदुःखात एकमेकासाठी धावून जाता. अशा वेळेला आज त्या इथे राहत आहेत, त्यांचं सगळं कुटुंब हे आजऱ्यामध्ये आहे.
पण तुमच्या सगळ्यांच्याच बाबतीत या ठिकाणी असं जेव्हा कधी काही येतं त्या सगळे धावून जात हो आम्ही हो ना, मग भांडायचं असलं तरी एकत्र नाही भांडत नाहीच आम्ही. अरे भांडण दुसऱ्या बरोबर नाही नाही, प्रश्नच येत नाही भांडायचा. बरं, त्या मगाशी ज्या म्हणाल्या की ते काय घरात करतात आणि बाजूच्या हा, केक बनवतात त्या, पण आम्ही अजून मैत्रिणी आहोत, त्यांना अजून काही पोचला नाही. आता या शेजारी इकडच्या म्हणून जवळ. समोरच पहिला मी पाहिला. वरच्या फ्लॉवरला राहते, अच्छा अच्छा, त्यामुळे केक नाही मिळाला म्हणून सगळ्या मैत्रिणी तिच्या भांडतायत. होय का? आणि ती केक छान कधी बनवते. करणार आता केक? आता करते. एक मोठ्या ह्याच्यात त्या बादलीतच लावा केक, म्हणजे सगळ्यांना देता येईल तुम्हाला. आता मला तुम्हाला विचारायचंय की या सगळ्या गोष्टी या सगळ्यांनी सांगितल्या, पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायची तर आई पप्पांची हा. आणि ह्यांची. अच्छा, आणि तुम्ही क्षमा कोणाची मागणार? मी नातेवाईकांची मागेन. का? जर का माझ्याकडून काय चुकी झाली असेल वगैरे हं. तर त्यांनी मला असं हे करून यावं, अच्छा, क्षमा करावी. क्षमा करा. मी सगळ्यांची मागणार आहे की ह्यांना ज्यांना केक मिळालेले नाहीत त्यांची तुमच्या वतीने मी क्षमा मागतो. आणि वहिनी, तो केक द्या एकदा, कळलं का? देणार. सगळे वाट बघतात देणार. तुमच्या केकची. देणार. बघितलं, आपण बीडीडी चाळीत आलेले आहोत. आनंदाचं वातावरण अशा ठिकाणी खरंच दिसतं. एकमेकीबद्दल बोलताना, एकमेकांबद्दल बोलताना कुठलाही दुजाभाव नसतो किंवा हातचं राखून काय नसतं. जे असतं ते थेट असतं, आणि म्हणूनच हे कुटुंब अनेक वर्ष एकत्र नांदत असतं. भिंती अनेक, पण त्या भिंती फक्त म्हणायला, असं नेहमी जे आपण म्हणतो तसंच असतं या बीडीडी चाळीत. आणि म्हणून बघितलं, सगळे आनंदाने आपल्या घरातला कार्यक्रम असल्यासारखं एकमेकाच्या मदतीला, आनंदाला, दुःखाला धावून जात असतात. ही जी एकी आहे, हे जे एकत्रपणा आहे, असाच कायम राहो या मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. आता बरं वहिनी, यांनी कधी सरप्राईज दिलंय का हो तुम्हाला? नाही, कधीच नाही, कधीच नाही दिलं. आज काय देणार आहात सरप्राईज? आई, तुम्ही काय साडी बिडी दिसते का? माहित नाही, पप्पा घेऊन पप्पांनी दिली आहे. काय हो, काय आहे ते? बघा वहिनी, किती 22 वर्षात कधीच कधीच नाही, पहिल्यांदाच दिली. काय सांगता? बघूया, उघडा तरी. आणि ती दिली आहे ती सुद्धा उघडू नये अशी दिली. साडी आहे. आई, कसं वाटतंय हे? छान वाटलं. त्यांच्याकडून सरप्राईज मिळालं म्हणजे खूपच छान. 22 वर्षात सरप्राईज द्यायची वेळच नाही आली ना. तुमची वाट बघत होतो आम्ही, आमची वाट बघत होता. म्हणजे हे बघत होते. हे बघ, पण बघितलं, आज त्यांनी सरप्राईज म्हणून वहिनींना खास काल रात्री धावपळ करून एक साडी घेऊन आलेली आहेत. धन्यवाद. असंच घरातल्या माऊलीच्या अपेक्षा छोट्या छोट्या असतात. प्रत्येक घरात त्या जर मनातल्या ओळखल्या आणि ती इच्छा पूर्ण होत गेली तर किती आनंद पसरेल सगळीकडे. याच आनंदाच्या प्रसंगी आज त्यांनी पहिली साडी दिली, आणि आता या माऊलीचा सन्मान करूया. तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. 14 वर्षाच्या प्रवासामध्ये हेच सुखदुःखाचे क्षण नेहमी टिपायला मिळाले. केवढं छोटीशी इच्छा असते, छोटासा आनंद असतो, पण तो आनंद आणि समाधान हे मानण्यावर असतं. एकमेकांच्या प्रती मनात इच्छा होती की कधीतरी एक सरप्राईज त्यांनीही द्यावं. आज ते या निमित्तानं दिलं आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं. चला, या आनंदाच्या प्रसंगी आपल्याला सगळ्यांना सहभागी होता आलं, याच्यात आम्हाला धन्यता वाटते. हाच आनंद घेऊन ही आनंदाची यात्रा पुन्हा पुढच्या प्रवासाला निघते आहे. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.